नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मंजिरी आणि रायाच्या आयुष्यात मिहीरची एंट्री झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आता गावातील लोक मिसफायरवरती दगडफेक करणार. तेच रायासमोर येतो आणि जोरात रडते, बास पुरे झालं. आत्तापर्यंत लय ऐकून घेतलं, आजवर या रायाने लय सहन केलं, पण आता गोष्ट त्याच्या बायकोची म्हणजे मिसफायरची. त्यामुळे नीट कान उघडे ठेवून ऐका. माझ्या बायकोपासनं दूर राहायचा. तिला झालेला त्रास हा राया बघू शकत नाही. असे म्हणत राया पटकन खाली एक काठी पडलेली असते ती हातात घेतो आणि लगेच आता त्या लोकांसमोर अशी एक लाईन आखतो मातीमध्ये. तेव्हा लगेच सगळे लोक रायाकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया लागते, आता कान उघडे ठेवून ऐकायचा. ज्याच्या कुणात दम असेल ना तर त्याने ही लाईन पार करून इकडे येऊन दाखवाच. आणि माझ्या मिसफायरकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तरी या लाईनच्या आत येणाऱ्याला जिवंत सोडणार नाही, जित्ता सोडणार नाही. हा राया म्हणजे काय हे तुम्हाला चांगलंच माहिती. आज एकाची कुट्टी करणार, सुट्टी नाही आहे. यासमोर ज्याच्यात दम असेल ना त्याने लाईन पार कराच. या रायासमोर. आता मात्र लगेच गावातील एक काका म्हणू लागतात, राया तू आमच्या मिहीरला मारलं हे विसरू नको. तेव्हा रायम लागतो, हो तुझ्याकडे हाय पुरावा? असेल पुरावा तर घेऊन ये आणि सिद्ध कर की मीच मिहीरला मारले म्हणून. आहे का पुरावा? नसेल तर गप्प बैस. तेव्हा लगेच आता शशिकला सगळे गाववाले रायाकडे बघू लागतात. त्याच वेळेस रायाला लागतो, आजवर तुम्ही लय त्रास दिला आणि या रायाने भोगलंय, पण आता बास. आता माझ्या मिसफायरकडे डोळे वर करून जरी कोणी बघितलं ना त्याचे डोळे काढून हातात द्यायला नीट लक्षात ठेवायचं. नाहीतर या रायाशी गाठी. त्याच वेळेस घोरपडेचा गुंड म्हणू लागतो, राया तू या लोकांना जिवे मारण्याची धमकी देतोय? तू मिहीरला मारले आणि आता या लोकांनाही मारणार का? अरे हीच लोक कधी काळी तुझ्या पाठीशी कुटुंब बनून उभी राहिली होती, तुझी साथ दिली होती. अरे हीच लोक तुझी नातेवाईक म्हणून तुझी पाठराखण करत होती, विसरलास का? तेव्हा रायम लागतो, हो नाही ना मी नाही विसरलो, पण हे लोक विसरलात ना. अरे तुमच्यावरती तर किती वेळा संकट आली, तेव्हा हा रायाच पुढे यायचा ना आणि तुमची मदत करायचा ना. सांगा पटकन, बोला ना, कोण मदतीला धावून येत होतं? अरे जेव्हा गावात बिबट्या शिरला होता तेव्हा हा रायाच पुढे होता ना. जीवाची बाजी लावून बिबट्याला गावातनं पळवलं की नाही? मग तेव्हा समद्यांनी मिळून साथ दिली होती ना आपण. मग आत्ता का असं वागताय? आत्ता का माझ्यावर आणि मिसफायरवरती दगडफेक करतायत? तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा लगेच आता गावातील एक काका म्हणत, राया पण तू मिहीरचा खून केला हे खोटं नाही आहे, हे खरं सिद्ध झालं आहे. तेव्हा राया लागतो, हो तुझ्याकडे पुरावा आहे? सांगितलं ना. कुणाकडे बी एक जरी पुरावा असला ना तरी समोर घेऊन ये आणि सिद्ध करा की मीच मिहीरचा खून केलाय. लगेच हा राया तुमच्या स्वाधीन होईल. मग तुम्हाला या रायाला ठेचून मारायचं असेल ना तरी मारू शकता, पण आता जर माझ्या मिसफायरकडे डोळे वर करून जरी बघितलं ना तरी या रायाशी गाठ लक्षात ठेवायचं. आता हे शेवटचं आणि शेवटचं फायनल नीट ऐकून घ्या. जर असेल हिंमत तर यापुढे. असे म्हणत गावातील लोक मात्र घाबरतात. त्याच वेळेस आता राया मिसफायरचा हात पकडतो आणि मिसफायरला तिकडनं घेऊन निघालेलं असतो. तेव्हा आता डिफिकल्ट डंकी राया मंजिरीच्या पाठोपाठ निघालेले असतात. तर इकडे गावातनं आता चाललेलं असतानेच मंजिरी रायाला म्हणू लागते, राया आता शांत होणार आहे, किती चिडचिड करशील? हे बघ आता राग शांत ठेव बरं. तेवढ्यात धावतच पाठीमागनं डिफिकल येतो आणि लागतो, रायभाऊ मंजिरीताई जायचंय ना घरी आता? तेव्हा रायम लागतो, हो डिफिकल जायचे. त्याच वेळेस डिफिकल आता एक शिट्टी वाजवतो. आता पटकन आता डंकी एक सजवलेली रिक्षा घेऊन आलेली असतो, तिला फुलांच्या माळा वगैरे लावलेल्या असतात. तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो, रायभाऊ आता वहिनीला घेऊन या रिक्षेतनं घरी जायचं, बैस पटकन. आता लगेच मिसफायरकडे बघतच राया तिला खुणावतो, बैस मिसफायर. दोघेही आता रिक्षेत बसतात आणि घरी निघालेले असतात. आता मात्र मंजिरी सारखी एकटक रायाकडे बघत असते. रायाच्या डोक्याला दगड लागल्यामुळे आता त्या जखमेतनं रक्त निघत असतं. मंजिरी आता आपली जी ओढणी असते ना त्या ओढणीने आता रायाच्या डोक्याचं ते रगात पुसू लागते. राया मात्र लगेच मिसफायरकडे बघतच म्हणू लागतो, मिसफायर काय होऊन बसलं घे समद? ज्याचा आपण विचार केला होता ते सगळं बाजूला राहिलं आणि सगळी गडबडच झाली ना मिसफायर. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया साधी सुधी नाही,
खूप मोठी गडबड झाली रे. मी किती स्वप्न रंगवली होती. एकदा का आपलं लग्न झालं की आपण नानाजीची जबाबदारी घेऊ, त्यांना सांभाळू आणि सगळे एकत्र गुण्या गोविंदाने राहू. किती स्वप्न रंगवली होती राया. पण हे सगळं काय होऊन बसलं. तेव्हा राया लागतो मिस्पायर, काळजी करू नको, समजा काही ठीक होईल. तेव्हा मंजिरी येऊन लागते राया, आणि आपण दोघांनी जर एकमेकांची साथ दिली तर आपण लवकरात लवकर जिजीची समजूत काढूया. हे बघ, जिजीला आत्ता राग आलाय, पण लवकरात लवकर ती शांत होईल. पण बघितलं ना रे राया, जिजी कसं वागली माझ्याशी. आता मात्र मंजिरीला ते क्षण आठवतात जेव्हा जिजी तिला म्हणत असते, तुला या नराधमाचा हात हातात घ्यायचा आहे ना, याच्याशी लग्न करायचे ना, मग ठीक आहे, आजपासून तुझ्या डोक्यावरचं हे आमचं छत संपलं, तुझा आणि आमचा संबंध संपला. हे सगळे काही क्षण आता इथे राया मंजिरीला आठवू लागतात. तेव्हा मंजिरी लागते, राया, जिजीचं आणि माझं नातं खूप अतूट होतं रे, पण हे सगळं काय होऊन बसलं. जिजी शांत होईल का? ती पुन्हा मला जवळ घेईल का? तेव्हा रायम लागतो मिसफायर, काळजी करू नको. आपण दोघांनी जर प्रत्येक संकटाला मिळून साथ दिली तर नक्कीच आपण हे संकट पार करू शकतो, आणि थोड्याच दिवसात आपण नाना जिजीचा विश्वास पुन्हा संपादन करू. तू टेन्शन घेऊ नको बरं. असे म्हणताच आता राया मंजिरी मात्र इकडे माऊली निवासला म्हणजे जिजीच्या घरी येऊन थांबलेले असतात. आता मात्र रिक्षेतनं उतरताच मंजिरीला धक्काच बसतो. तिला वाटलं होतं की राया त्याच्या अड्ड्यावर ती मिसफायरला घेऊन जाईल, पण तो पुन्हा मला इकडे का घेऊन आलाय. तेव्हा लगेच राया पटकन मिसफायरचा हात पकडतो आणि तिला घेऊन निघणार तेच मंजिरी लागते, राया थांब, तुम्हाला इकडे का घेऊन आलाय पुन्हा. हे बघ राया, जिजी खूप भडकली आणि पुन्हा ती आपल्याला घरात घेईल असं मला नाही वाटत रे. मला वाटलं होतं तू तुझ्या अड्ड्यावर मला घेऊन जाशील, इकडे का आलोय राया आपण. तेव्हा रायाम लागतो मिसफायर, मी तुला वचन दिलं होतं आणि हा राया दिलेलं वचन कधी बी मोडत नाही. मी तुला काय म्हटलं होतं मिसफायर, लग्न झालं की हा राया या घरचा पोरगा होणार आणि इथेच राहून नाना जिजीची जबाबदारी घेणार. मग एक मुलगा आपल्या आईवडिलांना दिलेलं वचन कसं मोडू शकतो. हा, मुलाची आई आत्ता रागवली, पण म्हणून काय मुलाने लगेच आपलं वचन मोडायचं का. चल मिसफायर, जिजी नाना नक्कीच शांत होतील आणि आपल्याला घरात घेतील. मंजिरीला मात्र भीती वाटत असते. तेव्हा ती रायाचा हात पकडते आणि लागते, राया, मला वाटतंय आपण इकडे नको जायला, अजूनही विचार कर राया, जिजी खूप भडकलेली. तेव्हा रायम लागतो मिसफायर, एका आईने जरी या घराचा दरवाजा आज आपल्यासाठी बंद केलेला असला ना, तरी हा मुलगा आईच्या मनाचा दरवाजा नक्की उघडेल. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मिसफायर, मग काही नाही होणार, चल आतमध्ये जाऊया. असे म्हणत दोघेही आता मंडपातनं इकडे आतमध्ये आलेले असतात. मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते, कारण जिजी रागाच्या भरात काय बोलेल काय करेल याची तिला भीती वाटत असते. तेवढ्यात आता लगेच दरवाजात येताच रुजिदा पटकन आता म्हणजे भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन येते. आता लगेच राया मंजिरी रुजिदाकडे बघू लागतात. तेव्हा रुजू म्हणू लागते, थांबा. लगेच आता राया म्हणू लागतो, रुजिदा तू. त्यावर लगेच रुजिदा म्हणू लागते, घरात येणाऱ्या सुनेचं स्वागत करते मी. असे म्हणत आता रुजिदानं लगेच तुकडा पाणी ओवाळून मंजिरी रायाची दृष्ट काढलेली असते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, रुजिदा, याचा अर्थ तुझ्या भावाला तू माफ केलंय का. तेव्हा रुजू म्हणू लागते, राया, माफ नाही करणार या भावाला तर काय करणार आहे, कारण या भावाने आजवर या बहिणीसाठी खूप काय काय केलं, तिच्यावरती त्याचे खूप उपकार आहे. मग त्याची बहीण त्याची एकदाही साथ देऊ शकत नाही का. राया, मला माफ कर रे, मगाशी मी चुकले, पण मला नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप झालाय. राया, माझा भाऊ कधीही चुकीचं नाही वागू शकत, एवढा विश्वास मात्र त्याच्यावरती आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी राया एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते, मंजू, मला माफ कर ग. आजवर एक बहीण म्हणून तू या रुजिदाची प्रत्येक संकटात मदत केली, प्रत्येक वेळेस तिच्या पाठीशी उभी राहिली, तिच्यासाठी धावून आली, आणि ऐन वेळेस जेव्हा मंजू तुला गरज होती तेव्हा मी तुझ्या विरोधात राहिले. मंजू, माझं चुकलं ग, मला माफ कर. तेव्हा लगेच मंजू म्हणू लागते, नाही रुजू, अगं एक बहीण बनून तुम्हाला समजून घेतलंय, यातच खूप मोठेपणा आलाय. असे म्हणत आता दोघीजणी पटकन एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, हे बघ मंजू, मी मगाशी तुझी पाठवणी नाही करू शकले ग, पण आत्ता एका सुन्याचं स्वागत मात्र मी नक्कीच करणार. आज एक सून घरात येणार आहे ना, आणि मग माझ्या परीने जेवढं होईल तेवढं स्वागत मी नक्की करणार. असे म्हणत आता लगेच रुजिदा म्हणू लागते, चला या आतमध्ये. दोघेही आता दरवाज्यात येऊन उभी राहतात. नाना आणि निखिल आतमध्ये आलेले असतात. त्याच वेळेस आता हॉलमध्ये येताच नाना आणि निखिल खूपच भडकतात, कारण राया मंजिरी पुन्हा इकडे आलात. त्याच वेळेस आता मंजू म्हणू लागते, रुजिदा, जिजी कुठे ग, ती बरी आहे ना.
तेव्हा रुची म्हणू लागते, मंजू तुला जिजीचा स्वभाव माहिती आहे ना, तिला एकदा राग आला की तो शांत होणं खूप कठीण असतं गं. आणि आता तिला शांत केलं आहे, आम्ही सगळ्यांनी समजावलं ती आराम करते. निखिलने खूप काही समजावलं तिला. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, चल मिस फायर. तेवढ्यात रुजिता म्हणू लागते, थांबा राया, अरे एका घरात आज नवीन सुनेचं आगमन होणार आहे, लक्ष्मीच्या पावलांनी सुनेला आतमध्ये घ्यायचंय ना, थांब मी आलेच, असे म्हणत आता लगेच रुजिता आतमध्ये जाते. त्याच वेळेस नाना मात्र रागाने राया मंजिरीकडे बघतात आणि लागतात, लाजा नाही वाटत यांना तोंड वर करून पुन्हा इकडेच यायला, त्यांच्या घरी निघायचं ना तिकडे, पुन्हा आपल्याला त्रास द्यायला इकडे का आलात हे सगळे. त्याच वेळेस आता मंजिरी लागते, नाना नाना प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा नाना म्हणू लागतात, बास, तुम्हा दोघांना जर इकडे आलेलं बघितलं ना तर उमीला आता अजूनही खूप त्रास होईल. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो ना, यासल्या गुंड माणसाने आपल्या घरात का यावं नाना, मला ना तेच कळत नाही. तुझ्यामुळे जर माझ्या आईला आता पुन्हा त्रास झाला ना तर तुला सोडणार नाही या. तेवढ्यात आता रुजिदा पटकन लगेच तांदळाने भरलेला कलश घेऊन येते आणि उंबऱ्यावरती ठेवते आणि लगेच ती मंजूला म्हणू लागते, मंजू उजव्या पायाने हा कलश ओलांड आणि या घरात लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश कर. आता मात्र लगेच मिस फायरकडे राया बघू लागतो. मंजिरी पटकन पायातली चप्पल काढते आणि उजवा पाय पुढे करणार. तेच आता जीजी येते आणि पटकन तो कलश बाहेर ढकलून देते. आता मात्र त्या कलशात जे तांदूळ असतात ना ते सगळे विखरलेले असतात, खाली सांडलेले असतात. सगळ्यांना मात्र धक्का बसतो. तेव्हा रुजिता म्हणू लागते, जीजी काय केलंयस तू. तेव्हा जीजी म्हणू लागते, या भरल्या घरात माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली, माझा मुलगा गेलाय आणि त्या घरात ही अक्षदा काय करणार आहे. ही विखरलेली अक्षदा हे सगळं भरून काढू शकत नाही. मंजिरी, तोंड वर करून तुला इकडे यायला लाज नाही वाटली, तू पुन्हा इकडेच आली. हे बघ, आमचं आणि तुझं नातं संपलंय, या घरात तुला जागा नाही आहे, या उंबऱ्याच्या आत यायचा प्रयत्नही करायचा नाही. तेव्हा लगेच आता जीजीला समजवण्यासाठी मंजिरी म्हणू लागते, जीजी प्लीज शांत हो गं, माझं ऐकून घे. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही, माझ्या मुलाच्या रक्ताने माखलेल्या हातांचा हात धरलाय ना तू या रायाशी लग्न केलंय ना, मग माझ्या घरात तुला जागा नाही आहे, आपलं नातं संपलंय, तुला समजत नाही का. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी तू आज खूप मोठी चूक केली, या गुंडाचा हात धरला ना. अगं याच्याशी जाण्याची काय गरज होती तुला. अगं आम्ही तुला लेकीप्रमाणे जपलं, जीव लावलं आणि तू आमचाच विश्वासघात केला. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, नाना प्लीज माझं समजून घ्या. तेव्हा जीजी म्हणू लागते, काही ऐकायचं नाही आम्हाला, तू आमचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे या घरातनं निघायचा. अगं आम्ही तुला एवढं जीव लावलं, एवढं प्रेम केलं, तुला हवं नको ते सगळं दिलं आणि तू शेवटी आज आमच्याच पाठीत खंजीर खुरपसला. नाही नाही नाही, एक मुलगी असं करूच शकत नाही, पण एक सून एवढं मात्र नक्कीच करू शकते. तेव्हा लगेच मंजिरी लागते, जीजी अगं त्यावेळेची परिस्थितीच तशी होती, समजून घे. तेव्हा जीजी म्हणू लागते, परिस्थिती नाही, पसंती म्हणतात त्याला. तुझी पसंती होती ना हा राया, म्हणून तू त्याचा हात धरलाय, हे लक्षात ठेव. आणि जर तुला खरंच मिहीरबद्दल काही वाटत असतं ना तर या खुन्याबरोबर तू लग्न केलंच नसतं. अगं ज्या हातांनी माझ्या मिहीरचा श्वास रोखला गेला त्याच हातांनी तू गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं. नाही नाही नाही, हे एक सूनच करू शकते. पण मंजिरी, आज मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय, त्रास होतोय मला. तेव्हा लगेच आता नाना म्हणत, उमे अगं कशाला यांच्या तोंडाला तोंड देते तू, नको स्वतःला त्रास करून घेऊ, हो बरं बाजूला, चल आतमध्ये. तेव्हा जीजी म्हणू लागते, त्रास म्हणताय तुम्ही. अहो सगळ्यात जास्त त्रास तर मला माझ्या निर्णयाचा होतोय. ज्या दिवशी एका सुनेला मी माझी मुलगी मानलं, माझ्या काळजाचा दरवाजा उघडून मी तिला माझ्या मनात घर करायला लावलं, त्याच मुलीने आज माझा विश्वासघात केला आहे. मंजिरी, तू एका आईच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. एक सून कधीही मुलगी होऊ शकत नाही. एका बाहेरच्या पोरीला मी माझ्या मनात जागा दिली, स्थान दिलं आणि आज तिने मलाच फसवलं. तिने माझी साथ न देता या गुंडाची साथ दिली. त्यामुळे मंजिरी, तू आमच्यासाठी मेली, निघ इकडनं. तेव्हा रायम लागतो, जीजी ऐकून घे, मिस फायरला असं नको बोलू गं. तेव्हा जीजी म्हणू लागते, गुंडा तुझ्याशी बोलते मी, तुला काय विचारलं का, तुझा काय संबंध. हे बघा, जसे हे तांदूळ विखरले गेलेत ना तसेच आमच्या नात्यातनं तुम्हाला आम्ही बाहेर काढलं आहे. त्यामुळे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या मेलेल्या मायेची शपथ घेऊन सांगते, पुन्हा या घरात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर
जळून खाक व्हाल. आमच्या आठवणीतनं आम्ही तुम्हाला पुसून टाकलंय. एक लेक होती आमची हे आम्ही विसरलोय आणि एक मांडलेला पोरगा होता तोही आमच्यासाठी मेलाय. त्यामुळे या घरातनं निघायचं, सरळ चालतं व्हायचं. तेव्हा लगेच मंजिरी लागते, नानाजीजी प्लीज शांत व्हा, असं नका करू नानाजीजी, माझं ऐकून तरी घ्या रायाने. त्याच वेळेस नाना लागतात, बास मंजिरी, लाज नाही वाटत तुला? अगं आज तू एका आईवडिलांची साथ द्यायला हवी होती, पण नाही. शेवटी तू दाखवून दिलं तू एक सून होती आणि म्हणूनच तू या रायाचा हात धरलाय. पण मंजिरी बास, आता आम्हाला आणखी त्रास करून घ्यायचा नाही, तुम्ही निघा इकडनं. तेव्हा लगेच मंजिरी लागते, निखिल अरे तू तरी समजाव नानाजीजीला. तेव्हा निखिल लागते, मंजिरी मी तुला सख्या बहिणीपेक्षा जास्तही प्रेम केलं. अगं पण तू काय केलं? तुझ्यामुळे आज माझ्या आईवडिलांना हा त्रास सहन करावा लागतोय. अगं ज्या माणसाने माझ्या सख्ख्या भावाचा खून केला तू त्या माणसाचा हात धरला. ताई तू खूप मोठी चूक केली. त्यामुळे हे बघ, या घरातनं चालतं व्हायचं आणि पुन्हा आमच्या घराकडे बघायचं सुद्धा नाही. तेव्हा रायम लागतो, निखिल अरे नानाजीजीचा विचार कर. तेव्हा निखिल लागते, राया तुला आमच्या घरच्यांचा विचार करायची गरजच नाही. आमच्या घरच्यांचा विचार करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. त्यामुळे निघ इकडनं. तेव्हा जीजी म्हणू लागते, आमच्या आठवणीतनं तुमची जागा संपली. तुम्ही मेले आहात आमच्यासाठी. निघा इकडनं. पुन्हा या घरात पाऊल ठेवायची ताकद करायची नाही. जर तशी हिंमत केली ना तर ही जीजी तुम्हाला भस्म करून टाकेन. असे म्हणत रागाच्या भरातच जीजी आतमध्ये जाते आणि लगेच कपाटातनं एका बॅगेमध्ये मंजिरीचे जे काही कपडे असतात ना ते भरू लागते. आता रुजिदा तिच्या पाठोपाठ धावत येते आणि लागते, जीजी अगं काय वेडेपणा करते, अगं आपली मंजू आहे ती. जीजी असं नको करू गं. पण जीजी ऐकेल ती जीजी कुठली? जीजी खूपच भडकलेली असते. आता 2-3 मोठाल्या बॅगा भरून जीजीने सगळं सामान इकडे बाहेर आणलेलं असतं. तर खाली शशिकलाला कसला भारी आनंद झालेला असतो. तर मंजिरी लगेच नाना जीजीला समजवण्यासाठी नानांना शांत करत असते. पण त्याच वेळेस आता पायऱ्यावरनं बॅगा घेऊन येताना जीजी दिसते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया. आता मात्र लगेच राया तर जीजीकडे बघूच लागतो. त्याच वेळेस ज्या क्षणाला जीजीने बॅगा आणलेल्या असतात, जीजी लगेच हॉलमधल्या दरवाजातनं बाहेर येते आणि तशात तडक अंगणात त्या बॅगा फेकून देते. आता मात्र मंजिरी आणि रायाला मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा नाना मला, उमे तू आज जे केलंय ना ते अगदी बरोबर आहे. हेच करायला होतं. या मुलीची आपल्याला एकही आठवण आपल्या घरात नकोय, कारण ही मुलगी आपल्यासाठी मेली. असे म्हणतच तडक आता जीजी आतमध्ये जाते आणि मंजिरी आणि जीजीचा जो फोटो असतो ना त्या फोटोची फ्रेम आता इथे जीजीने बाहेर आणलेली असते. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण जीजीकडे बघू लागतात. तेव्हा जीजी मात्र आता लगेच मंजिरीसमोर येताच तो फोटो जोरदार दिवशी खाली आपटते. आता त्या फोटोची फ्रेम सगळी फुटलेली असते. आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, मंजिरी जसा हा फोटो तुटला ना तसंच आपलं नातंही संपलं. असे म्हणत आता जीजीने मंजिरीबरोबर असणारं नातं तोडलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे रायाने आता शपथ घेण्याचं ठरवलेलं असतं. त्याने आता गुरुजींना बोलावून एक विधी सुरू केलेला असतो. तेव्हा तो मिसफायरला म्हणू लागतो, मिसफायर आज राया ही पूजा करणार आणि शपथ घेणार की रायाच्या माथ्यावरती हा जो मिहीरच्या खुनाचा कलंक लागलाय ना तो सगळ्यांसमोर सिद्ध करणार आणि हा रायाच्या माथ्यावरचा कलंक पुसला जाणार आणि मग माझा आणि माझ्या मिसफायरच्या संसाराची गाठ घट्ट करणार. असे म्हणत राया मंजिरी दोघेही आता पूजेला बसलेले असतात. पूजा चालू असते. पण त्याच वेळेस आता मंजिरी आणि रायाच्या संसारात मोठं वादळ आले असतं. चक्क इथे मिहीरची एंट्री झालेली असते. त्या पूजेसमोर मिहीरचा फोटो मांडलेला असतो. तेव्हा राया आणि मंजिरी दोघेही पूजा करत असतात. त्याच वेळेस आता लगेच मिसफायर लगेच रायाला म्हणू लागते, राया मीही तुझ्या या संकटात तुझी साथ देणार आणि सगळ्यांसमोर सिद्ध करणार राया खुनी नाहीये. तेवढ्यात आता दोघेही लगेच त्या होमासमोर असे हात पकडतात. त्याच वेळेस आता जोराचा असा भडका झाल्यासारखं होतं आणि लगेच राया मंजिरीच्या हाताला चटके बसतात. तेव्हा मात्र आता इथे अशुभ प्रकार घडलेला असतो. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, राया मंजिरी हा एक अशुभ प्रकार झालाय. इथे देवाने आपल्याला संकेत दिलाय, तुमच्या संसारात नक्कीच मोठं वादळ येणार आहे. आता मात्र ते वादळ म्हणजे मिहीरची एंट्री. आता राया आणि मंजिरीच्या
आयुष्यात मिहीर आलेला असतो. पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल